नमस्कार. RMWच्या हॉट टॉपिक या विशेष कार्यक्रमामध्ये मी नितीन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विदर्भ तापतोय, महाराष्ट्र संतापतोय. या सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे बुलंद नेते, महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार. भाऊ, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार भाऊ. हा विषय जो आहे हॉट टॉपिक म्हणून आपण आता चर्चेला आलो आहोत. मी सुरुवातीला जसा उल्लेख केला की विदर्भ तापतोय तसा महाराष्ट्र संतापतोय. गेल्या 36 दिवसांपासून 26 फेब्रुवारी जेव्हापासून अँटेलिया म्हणजे अंबानींच्या घरासमोर स्फोटकांची ती गाडी सापडली तेव्हापासून महाराष्ट्राचं वातावरण बदललं आहे. तुमच्या काळामध्ये अनेक रेकॉर्ड तुम्ही केले, वृक्ष लागवड करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला, अनेक कामं तुमच्या काळामध्ये तुम्ही केली. पण गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्र जरा नकारात्मक दृष्टीने देशभरात चर्चेला आला आहे. कसं बघता तुम्ही या गोष्टीकडे? सामान्यतः भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी युती 2014 ते 2019 जनतेच्या मतरूपी आशीर्वादाने निवडून आली होती. आणि भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा केंद्रबिंदू जनतेच्या हृदयातील सिंहासन होतं. आणि आज महाविकास आघाडी उर्फ महावसुली आघाडी उर्फ महाविनाश आघाडीचा केंद्रबिंदू मंत्रालयात त्यांच्या केबिनमध्ये असणारी खुर्ची आहे. जेव्हा तुमचा संकल्प हा फक्त खुर्चीपुरता मर्यादित असतो तेव्हा विदर्भ तापतोय, महाराष्ट्र संतापतोय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक नकारात्मक भूमिका निर्माण होते. कोरोनाचं संकट आहे. या संकटात कधीतरी त्या राजा आणि प्रधानजीची गोष्ट आपल्याला मावशी, काकू, आई सांगायची की पोपट मेला असं सांगायचं नाही तर पोपट बोगत नाही, चागत नाही, डोगत नाही. ही कथा आपण ऐकली. त्याच कथेसारखाच महाराष्ट्रात घडत आहे की सरकार आहे का तर आहे, कामात दिसतं का तर दिसत नाही. कोरोनाची जागतिक महामारी आहे, कोरोनाचं मोठं संकट आहे. पण या संकटात सुद्धा सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे राष्ट्रीय विषय कोणते तर सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन आहे का, अर्णव गोस्वामीला अटक कशी करायची, महाराष्ट्रामध्ये आम्ही पाप करू पण या बद्दल तुम्ही चकार शब्द काढगा तर महाराष्ट्रद्रोह आहे. म्हणजे तुम्ही देशाविरुद्ध काही बोला, देशाच्या प्रधानमंत्र्याच्या संदर्भात अपशब्दाचा उपयोग करा, ते देशविरोधी कृती नाही. पण सचिन वाझेच्या संदर्भात विधानसभेत आवाज उचलला तर तुम्ही महाराष्ट्र विरोधी. असं अजब सरकार की गजब कहानी. 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा महाराष्ट्र की सरकार. अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा, या साऱ्या म्हणी यापुरे ठरतील अशी सरकार. याला जोडून मी म्हणणार होतो की आपल्या कार्यकाळामध्ये देवेंजी गृहमंत्री असताना, आपण वित्तमंत्री असताना 1057 पोलीस स्टेशन्स आपण ऑनलाईन केले. पोलीस सुविधा किंवा आरोग्य सुविधा या सगळ्या गोष्टींचा पाढा मी आत्ता वाचत असताना असं लक्षात आलं की काही 10 अचिव्हमेंट सांगता येईल असं होतं. पण या सरकारमध्ये बोलत असताना आपलं जे गृह खातं जे आहे, ज्याची आता राज्यभर बदनामी होऊ लागली आहे, 100 कोटींच्या लेटर बॉम्ब प्रकरणामध्ये, तुम्ही काय बघता या 100 कोटींच्या लेटर बॉम्ब विषयाकडे? नाही, मी या आरोपाकडे गंभीरतेने बघतो. साधारणतः स्वातंत्र्यानंतर सार्वत्रिक निवडणूक जी 1952 मध्ये पूर्ण झाली, या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंत एक राजकीय कार्यकर्ता दुसऱ्या राजकीय कार्यकर्त्यावर आरोप करताना आपण बघितलं, एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षावर आरोप करताना बघितलं आहे. कधी या आरोपामध्ये तथ्य होतं, सत्यता होती, तर कधी कधी स्वार्थ होता. बरोबर. या आरोपामध्ये दुसऱ्या पक्षाला किंवा व्यक्तीला बदनाम करण्याची त्याच्या मनात एक मानसिकता होती. पण या आरोपाकडे जेव्हा मी बघतो, एक पोलीस विभागामध्ये 32 वर्ष या विभागाची सेवा करणारा एक IPS अधिकारी, ज्याची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्त म्हणून याच गृहमंत्री महोदयांनी केली आहे. आणि फक्त याच गृहमंत्री महोदयांनी त्यांची नियुक्ती केली नाही,
तर जेव्हा केव्हा परमवीर सिंगांवर आरोप झाले, अर्णव गोस्वामीच्या केसमध्ये परमवीर सिंग हे कठड्यात उभे झाले, आरोपीच्या कठड्यात उभे झाले, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री बिना फीचं वकीलपत्र घेऊन त्यांची वकिली करायचे. आणि आज त्याच आयुक्तांनी काही माहिती सांगितली. आता या माहितीमध्ये सत्यता आहे की नाही, या माहितीमध्ये सत्यता असेल तर याची गंभीरता किती आहे. शेवटी जगामध्ये दहशतवाद, आतंकवाद किंवा देशामध्ये नक्षलवाद हा फोफावण्याच्या प्रमुख कारणापैकी एक कारण असतं यंत्रणा पूर्ण सडून गेली आहे, यंत्रणा भ्रष्टाचारी झाली आहे. मग अशा वातावरणात जेव्हा दानव देवाच्या रूपात, म्हणजे देवाच्या रूपात दानव अमृत प्राशनासाठी आले, किंवा साधूच्या रूपात रावण आणि पोलिसांच्या गणवेशामध्ये जर खंडणीखोर आले, तर फक्त प्रश्न हा महिन्याच्या 100 कोटीच्या खंडणीचा नाही, तर सारा महाराष्ट्र हा या पोखरलेल्या खंडणीखोराच्या वर्तणुकीतून महाराष्ट्र लयास जाण्याची भीती असते. आणि म्हणून याची पूर्ण चौकशी केली पाहिजे. समजा गृहमंत्री दोषी असेल तर दोष पुराव्यासहित सिद्ध केला पाहिजे, आणि हा आरोपच खोटा असेल तर मग अशा अधिकाऱ्याला पोलीस विभागात कसं ठेवता तुम्ही. म्हणजे गृहमंत्र्याविरुद्ध आरोप करणारा एक IPS अधिकारी आजपर्यंत तुम्ही त्याच्या केसाला धक्काही लावू शकला नाही, हे एक आश्चर्यजनक आहे. चौकशी समिती सुद्धा नेमली आहे. चौकशी समिती नेमली तर तुम्ही हायकोर्टाच्या जजची किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजची नेमायला हवी होती. निवृत्त. मग याच्या दाढी में तिनका है की तिनके की पूरी दाढी है, दाग में कागा है की पूरी दाग कागी है, या विषयावर तर तुम्हाला शेवटी चौकशी करणं गरजेचं, अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सखोल चिंतन करत या संदर्भामध्ये सत्यता ही बाहेर आली पाहिजे. रश्मी शुक्ला ज्यांनी फोन टॅपिंग प्रकरण ज्यांच्यामुळे पुढे आलं, त्यांना भाजपचे एजंट म्हणून संजय राऊत किंवा राष्ट्रवादीचे काही लोक त्यांना म्हणतात की ते भाजपचे एजंट. मला असं वाटतं की इतक्या सहजपणे कोणीही बोलता कामा नये. भाजपचे एजंट आहे असं म्हणणं म्हणजे तुम्ही नादान आहात, तुम्ही नाकर्ते आहात, तुम्ही अकार्यक्षम आहात, हा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला सरकार चालवता येत नाही. तुम्ही कोण चांगले अधिकारी आहे. तुम्ही आज सांगता की अधिकाऱ्यांना ओळखण्यात आम्ही चूक केली. अरे जनता तेच तर सांगताय की आम्ही तुम्हाला ओळखण्यात चूक केली. आणि अशा पद्धतीने इतक्या गंभीर प्रकरणात एखादा अधिकारी हा भाजपचा एजंट आहे असं म्हणून त्याच्या मागे तुम्हाला तुमचे पापकृत्य दडवता येणार नाही, तुमचे चुकीचे कारनामे लपवता येणार नाही, हे मात्र नक्की. सामना हे जे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि संजय राऊत त्याचे संपादकही आहेत, दरवेळी त्यांची भूमिका बदलत गेलेली आहे. परमवीर सिंगांचा त्यांनी सुरुवातीला त्यांची खूप तारीफ केली, नंतर परत परमवीर सिंगांबद्दल ते वेगळं काहीतरी बोलले. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या बाबतीत नेमकं तेच झालं. नंतर सुरुवातीला त्यांनी त्यांची पाठागण केली, नंतर म्हणाले अपघाताने ते गृहमंत्री राहिले. नेमकी ही भूमिका शिवसेनेची का बदलते? नाही, भूमिका बदलत नाही. यांचा खरं तर एकूणच भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जनतेने 161 विधानसभा सदस्य निवडून दिले. 2,30,58,525 मतं देऊन आशीर्वाद दिला. पण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने बेईमानी केली. आता जेव्हा एखादा व्यक्ती बेईमानी करतो, एखादा पक्ष बेईमानी करतो, तर त्याला रोज असेच रंग बदलावे लागतात. आणि म्हणून मला आश्चर्य वाटत नाही, हे बेईमानीचे रंग आहे. दिवंगत बाळासाहेबांचा आपण आज वारंवार उल्लेख करताय सुधीर भाऊ, आणि नुकतंच बाळासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण भूमिपूजन झालं आहे. आणि त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते किंवा भाजपच्या लोकांना निमंत्रण हाही मुद्दा थोडा गाजतो आहे. काय सांगाल? नाही, मला वाटतं की भारतीय जनता पार्टी या मान पान सन्मान याच्या बाहेर आहे. आमचं काम जनहिताचं आहे. पत्रिका आली नाही म्हणून नाराज होण्याच्या ऐवजी जनहिताचे प्रश्न सुटत नसतील तर तुटून पडायचं, गोरगरीब जनतेचा आवाज बुलंद करायचा, सर्वसामान्याच्या हिताच्या आड कोणी येत असेल, प्रशासन असेल किंवा सरकार असेल, तर प्राणाची बाजी लावून
लोकशाहीच्या माध्यमातून, संसदीय आयुधाच्या माध्यमातून आणि एका मर्यादेत, चौकटीत हे विषय मांडायचे, हे आम्ही साधारणतः कृत्य काम करतो. आणि निमंत्रण ठीक आहे, निमंत्रण आलं नाही म्हणून नाराज व्हायचं काही कारण नाही. त्यांना वाटलं नाही, यातून काय आम्ही छोटे होत नाही. याच म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरून एक प्रश्न असा आहे की सध्या सगळ्यात जास्त हॉट टॉपिक आहे तो कोरोना. अतिशय गंभीर पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढतो आहे आणि दररोज नागपूरसारख्या ठिकाणी 50च्या वर मृत्यू होतात आहे. दररोज 125 लोक महाराष्ट्रामध्ये मरतात आहे. व्यवस्था कुठेतरी कमी पडते आहे किंवा सरकार असमन्वय आहे प्रशासनामध्ये, काही सांगता येईल? नाही, खरंच आहे. शेवटी हे खरं आहे की कोरोनाचं संकट हे जागतिक महामारीचं संकट आहे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि या संकटामध्ये आपण सर्वजण, जेव्हा हे संकट आलं तेव्हा आपल्यासाठी इतकं नवीन होतं की वैद्यकीय व्यवसाय करणारे, सरकारी रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स असतील, अधिपरिचारिका असतील, सर्वांच्या समोर हे संकटच असं अजब होतं. काय कृती करावी, उपाययोजना काय असेल, याचं निदान काय असेल, या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह होतं. पण धीरे धीरे पहिला पेशंट या देशामध्ये 30 जानेवारीला केरळमध्ये सापडला आणि महाराष्ट्रात पहिला पेशंट 9 मार्च 2020ला पुण्याला सापडला. पण आमच्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की आम्ही फक्त भाषणं देत राहिलो. आम्ही या संकटाची गंभीरता समजायला हवी होती. फेसबुकवरून मार्गदर्शन केल्याने कोरोना थांबत नाही, कारण त्या कोरोना व्हायरसला तुमच्या फेसबुकवरून तुम्ही काय बोलता हे काही समजत नाही, त्याला ती शक्ती नाही आहे. आणि आश्चर्य असं होतं की वर्षभरात या सरकारने आरोग्य सुविधांवर जो भर द्यायला हवा तो भर दिला नाही. आरोग्य सुविधांचा विस्तार, वाढ करण्याच्या दृष्टीने काहीही सरकारने केलं नाही. 4 मे 2020ला वित्त विभागाचा GR आहे की आरोग्य विभाग, मेडिकल एज्युकेशन विभागामध्ये नोकर भरतीला आमची मान्यता आहे. तुम्ही एक माणूस वैद्यकीय शिक्षण विभागात भरला नाही. आरोग्य विभागाची सुरुवात आत्ता केली. सर्व ठिकाणी सरकार अपयशी ठरलं. 80% खाजगी दवाखान्याचे बेड हे आम्ही अधिग्रहित करतो. हा काही पराक्रम आहे का? शेवटी राज्याच्या जनतेला तुमच्या ॲडिशनल सुविधांची आवश्यकता आहे. अतिरिक्त सुविधा तुम्ही निर्माण करायच्या ही आवश्यकता आहे की ज्या सुविधा आहेत त्या फक्त त्यावर सरकारचं कुंकू लावायचं आणि आम्ही काहीतरी पराक्रमी काम कोरोनाच्या संकटात करतोय हा भाव आणायचा. अनेक पत्र मी स्वतः व्यक्तिगत रीतीने लिहिले. एक बैठक सुद्धा विभागीय स्तरावर आमदारांची कोरोनाच्या या कार्यकाळात संकटामध्ये मात करण्याच्या दृष्टीने उपाययोजनेवर घेतली नाही. या उपाययोजनेच्या संदर्भात ज्या डायरेक्टिव्ज आहे, निर्देश आहे, मंत्री म्हणून तुम्ही काढलेले आदेश आहेत, त्याची कुणी अंमलबजावणी केली नाही आणि त्याचा परिणाम जे रुग्ण आहे त्यांना जीव गमावण्यासाठी लागला असेल. काय करता तुम्ही? नाशिकला महानगरपालिकेसमोर जो एक रुग्ण ऑक्सिजन लागला होता त्याचा मृत्यू झाला आज दुपारी. व्यवस्था नसल्यामुळे एका माणसाचा मृत्यू झाला. ही पण अतिशय गंभीर घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. या सरकारच्या एकूणच संवेदनशीलतेबद्दल शंका आहे? नाही, यांना संवेदनाही नाही आणि कोणतंही नैतिकतेचं शील नाही. त्यामुळे हे संवेदनही नाही, नैतिकतेचं शीलही नाही. आणि हे सरकार तुम्ही विचार करा ना, हे सरकार काही जनतेने निवडूनच दिलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीला तर फटकारलं, झटका दिला, फटका दिला, नाकारलं. 98 आमदार आहे या राज्यामध्ये. 47 वर्ष 2 महिने 1 दिवस ज्या काँग्रेसची आणि काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यांची काय 44 आमदार आहे काँग्रेसचे, 54 राष्ट्रवादीचे, 4 खासदार राष्ट्रवादीचे, 1 खासदार काँग्रेसचा. आणि लोकशाहीचे हे 4 खांदे देत आहे आणि एक आपली आकटी पकडतोय असं वातावरण महाराष्ट्रात आहे. मला असं वाटतं की जनतेने यांना झिडकारलेला आहे. म्हणजे दुसऱ्याची उत्तरपत्रिका घेतली शिक्षकाच्या मुलांनी, चुपचाप घरी त्याच्यावर आपला रोल नंबर टाकून मी फर्स्ट क्लास झालो असा दावा केल्यासारखं हे सर्व जरा गमतीशीर प्रकरण आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये डोके किती हे महत्त्वाचं आहे, डोक्यात काय हे कमी महत्त्वाचं आहे. तर अशा प्रसंगामध्ये धोका झाला.
पण ठीक आहे, असा धोका दीर्घकाळ चालत नाही. भाऊ 1 एप्रिलला आत्ता नुकत्याच गेलेल्या 1 एप्रिलला दिवसभर सगळ्यांच्या मोबाईलवर एक एप्रिल फुलची बातमी आली की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे महाराष्ट्राची वाटचाल आहे? नाही, मी विधानसभेत या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली की राष्ट्रपती राजवट लावण्यात येऊच नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण या सरकारने जी कृती केली जात आहे ना, ते विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जी घटनेत चौकट दिली आहे त्या चौकटीच्या बाहेर कृती होत आहे. केंद्राचे कायदे आम्ही मानणार नाही, कृषी कायद्याच्या संदर्भात GR तुम्ही दिला, तुम्ही नॅशनल सिटीजन रजिस्टरमध्ये आम्ही ऐकणार नाही, तुम्ही केंद्राचे कायदे आम्ही ऐकणार नाही, ही जेव्हा भूमिका घेता ना तेव्हा तुम्ही तुमचा एक एक पाऊल त्या मार्गाने जात आहे. प्रशासनामध्ये ज्या पद्धतीने आज सुरू आहे, आज प्रशासनामध्ये सरकार हातावर हात देऊन बसलं आहे. आज जगामध्ये महाराष्ट्राचं हे कोरोनाची संख्या 4थ्या क्रमांकात आहे जगात. महाराष्ट्राचे मृत्यू किती? 53,000. देशाची किती? 1,53,000. म्हणजे प्रत्येक 3 माणसाच्या मागे एक आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या आमच्यापेक्षा जास्त आहे, तिथं 7,500 मृत्यू आहे. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या कमी आहे, जिथं आम्ही आरोग्याच्या सुविधा आहे सांगतो, जिथं आम्ही सांगतो की आमच्यासाठी मार्गदर्शक नेते अशा मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत. आणि निकाल काय? तर 53,000 मृत्यू. लॉकडाऊन हा उपाय नाही. लॉकडाऊन करायचं असेल तर केलं पाहिजे, पण जनतेला ते लॉकडाऊन तेव्हाच मान्य होतं हातावर पोट घेऊन जगणाऱ्या कुटुंबांच्या मागे तुम्ही उभं राहत नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणता की तूच जबाबदार, मीच जबाबदार, सरकार म्हणून काही जबाबदारी आहे की नाही, अशी बेजबाबदारीच्या भावनेने सरकार चालवायचं. तुमचं खुर्चीवर कितीही प्रेम असू द्या, पण जनतेच्या हितावर तुमचं प्रेम नसेल तर बैमान सरकारची बैमानी ही दीर्घकाळ त्यांना टिकवता येणार नाही. तर हे होते सुधीर भाऊ मुनगंटीवार. महाराष्ट्रात असलेल्या सध्याच्या एकूणच संतापजनक वातावरणावर त्यांचं हे अतिशय हॉट वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलं. सुधीर भाऊ, आपण आलात आणि आपले मत व्यक्त केलं. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.